खरातच्या मोबाईलमधून नवा कारनामा उघड. हवाला मार्फत काळा पैसा पांढरा करायचा. सीएच्या घरी पूजा, दुबईचा व्यावसायिक सहभागी. मोबाईलमधून डेटा समोर. प्रकरण नेमकं काय? भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत नवनवे खुलासे होत आहेत जे धक्कादायक आहेत. एसआयटीनं भोंदू अशोकचे 4 मोबाईल जप्त केलेत. यातल्या 2 मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यात आलाय. यात खरातच्या सीएच्या घरी झालेल्या एका पूजेचा व्हिडिओ एसआयटीला मिळालाय, जो तब्बल 10 तासांचा आहे. या व्हिडिओतून एसआयटी समोर एक सराफा व्यावसायिक आलाय. खरातशी त्याचा काय संबंध आहे? त्याच्या माध्यमातून खरात नेमकं काय करायचा? तपासात काय माहिती समोर आली आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. एसआयटीनं खरातचे 4 मोबाईल जप्त केलेत. यातल्या एका मोबाईल मधल्या डेटा रिकव्हरीतून खरातचे राजकीय संबंध समोर आलेत, तर आता दुसऱ्या मोबाईलचा डेटा रिकव्हर होतोय. यातूनही खरातचे नवे कांड समोर आलेत. खरात वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत होता. राज्यातल्या बड्या राजकीय व्यक्तींशी संपर्क करण्यासाठी खरातचा पहिला आणि खास नंबर होता, तर दुसरा मोबाईल हा आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कासाठी होता. यातल्या एका मोबाईलमध्ये खरातच्या सीएकडे 10 तासांच्या थाटात झालेल्या पूजेचे काही व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलेत. या मोबाईलच्या तपासणीत खरात सोबत एक सराफा व्यावसायिक दिसून आलाय, ज्यानं भारत आणि दुबईत सराफा व्यवसायात बस्तान बसवलंय. हाच सराफा व्यावसायिक सोन्याचा हॉलमार्क करणाऱ्या कंपनीचा मालक आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकाच्या मार्फत खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. खरातकडे येणारा काळा पैसा पांढरा करण्यासाठी या सराफ व्यापाऱ्यासह अन्य व्यापाऱ्यांची खरात मदत घेत होता का, असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान पोलिसांना खरातच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडलाय, जो तब्बल 10 तासांचा आहे. हा व्हिडिओ सीएच्या निवासस्थानी झालेल्या पूजेचा आहे. पुण्यातल्या सीएच्या घरी खरातच्या देखरेखीखाली एक पूजा झाली होती. या पूजेसाठी त्याचे अनेक भक्त उपस्थित होते. खरात भक्तांना पूजा करायला लावायचा. यातून भक्तांच्या मनात भीती घालून लाखो रुपयांची अंगठी, खडे घ्यायला भाग पाडायचा. खरातकडे सापडलेल्या 4ही मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाल्यानंतर खरात सोबत अनेक अनोळखी लोक दिसतायत. यातले काही जण जमीन, सावकारी व्यवसायाशी निगडीत आहेत. या 4ही मोबाईलचा वापर खरात आर्थिक घोटाळे करण्यासाठीच करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान खरातवर आतापर्यंत तब्बल 8 गुन्हे केवळ लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. याशिवाय खंडणी आणि फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल आहेत. यावर आता आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. सिन्नरमधल्या कांदा व्यापारी असलेल्या एकानं खरात विरोधात तक्रार दिल्यानंतर खरातवर एक गुन्हा दाखल झालाय. संबंधित फिर्यादीची पाथर्डी ते गवळाणे रोडवर मोक्याची जमीन होती, ज्याची किंमत 60 लाख रुपये इतकी होती. पण ही जमीन खरातनं अवघ्या 22 लाखात खरेदी केली. भोंदू खरात एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं फिर्यादीची आणखी फसवणूक केली आणि त्याला लुटलं. तुला चांगला प्लॉट घेऊन देतो असं सांगून खरातनं फिर्यादीकडून 85 लाख रुपये घेतल्याचं तक्रारदारानं म्हटलंय. हे पैसे खरातनं परत केले नाहीत, अशी नवीन तक्रार दाखल झाली आहे. ही जमीन खरातनं मुलीच्या नावावरच घेतली. तिथं वृद्धाश्रम बांधणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. मात्र आजतागायत त्या जागेवर कोणत्याही प्रकारचा वृद्धाश्रम उभा राहिला नाही. यात जमिनीचं बाजार मूल्य 4 ते 5 कोटीपर्यंत गेलंय. त्यामुळे खरातनं अनेकांची कशा प्रकारे फसवणूक केली याचा शोध पोलीस घेत आहेत. आता खरातच्या चौकशीतून आणखी काय खुलासे होतात हे पाहावं लागेल.